नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवाराची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसताना शांतिगिरी महाराज यांनी आज आपण शिंदे गटांच्या वतीनं फॉर्म भरत असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत अजयजी बोरस्ते। अजयजी, शांतिगिरी महाराज म्हणतायत की शिवसेना शिंदे गटाकडून ते उमेदवारी अर्ज दाखल करतायत, काय नेमकं तथ्य आहे, कशा पद्धतीने बघताय आपण त्यांचं वक्तव्य? नाही, मला असं वाटतं की शिवसेना पक्षाच्या उमेदवारीच्या संदर्भातला निर्णय शिवसेनेचे मुख्य नेते आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतात। आणि आज पावेतो तरी आमच्यापर्यंत असा कुठलाही निरोप अथवा असा कुठलाही संकेत नाही की अशा पद्धतीची उमेदवारी आपण कोणाला देतो आहे। आणि मला असं वाटतं की माननीय सचिव असतील किंवा माननीय नेते असतील हे या संदर्भातली घोषणा करतील आणि त्यानंतरच ह्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा होईल। माझी विनंती आहे सर्वांना की अशा पद्धतीचे गैरसमज कुणी पसरवू नये। 2 दिवसांपूर्वी आपण शांतिगिरी महाराज यांची भेट घेतली होती, त्या अनुषंगाने देखील ही चर्चा होती आहे की ते महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार असू शकतात। नाही, मला असं वाटतं की माननीय महाराजांची मी भेट घेतली ती यासाठी घेतली की आमच्या सर्वांचा उद्देश एक आहे की माननीय पंतप्रधानपदी मोदीजी राहिले पाहिजेत आणि आपले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब यांचे हात सगळ्यांनी बळकट केले पाहिजे। आणि यासाठी जर आपण हिंदुत्वासाठी लढतो आहोत तर हिंदुत्वाच्या वोट्समध्ये कुठे डिवायडेशन व्हायला नको। आणि म्हणून माननीय महाराजांची भेट घेऊन मी त्यांना सांगितलं की महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला आपले आशीर्वाद लाभू द्यात। नेमका महायुतीचा तिढा कधी सुटायची शक्यता आहे, नेमकं काय चित्र आहे? महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून आज उमेदवारी अर्ज देखील दाखल झाला आहे। नाही, मला असं वाटतं की महायुतीचा जो कोणी उमेदवार असतील त्यांचा निर्णय ह्या 1-2 दिवसातच होईल। आणि मुळात असं आहे की गेले 2-3 टर्म आपण बघतोय की ते शिवसेनेचाच उमेदवार निवडून आला आहे, त्यांचा चांगला संपर्क आहे। त्यामुळे जरी उमेदवारी अर्ज दाखल झाला असेल आणि जरी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की वेळ कमी असेल तरी पण आमचा संपर्क हा 20 दिवसाकरता नाही, ते गेल्या 10-15 वर्षापासूनचा शिवसेनेचा संपर्क आहे। त्यामुळे हे इलेक्शन शिवसेनेला अजिबात अवघड नाही। खूप खूप धन्यवाद। तर अजय बोरस्ते यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे, कोणीही लोकांमध्ये भ्रम पसरू नये, गैरसमज पसरू नये अशा पद्धतीचं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे। महायुतीच्या उमेदवारासंदर्भातला तिढा लवकरच सुटेल असं त्यांनी या ठिकाणी म्हटलं आहे। त्यामुळे आता नेमकं उमेदवाराची घोषणा कधी होते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।